नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज टाटा नेक्सॉन ते आपल्याकडं याला सगळंच काम करायचं होतं. म्हणजे सीट कवर, लॅमिनेशन, 360 कॅमेरा, अँड्रॉइड प्लेअर, मागची स्पीकर सगळंच काम करायचं होतं. पहिला गाडी पण ओपन करून घेतली आणि आता मग रमजान बापला लागला सीट कवर फिटिंगला. मस्तपैकी मालकासंग चर्चा करत सीट कवर फिटिंग करून घ्यालता. हे त्यांनी घेतलेलं बघा, 360 कॅमेरा ब्लूपंग कंपनीचे. मग 360 कॅमेरा म्हणला 2 आरशाला कॅमेरा बसणार. मग त्यासाठी छोटं पण दोन्ही आरशे पहिला काढून घेतले. आणि टाटा कंपनी बघा की मित्रांनो किती चुंगसपणा करते ती. एवढी मग गाडी देते आणि फक्त पुढे 2 स्पीकर दिलात. मग त्यासाठी काय करायचं? मग दादांना एक पर्याय सांगितला, मस्तपैकी जुगाड केला, पुढची स्पीकर काढली आणि मागं मस्तपैकी शिफ्ट केले. मग पुढे आहे की नाही आपली मस्तपैकी यॉनकस कंपनीची आहे की नाही विथ ट्युटरवाले कॉम्पोनंट आहे की नाही एक नंबरमध्ये त्यांना सजेस्ट केले. मग गाडी मालक काय म्हणले, तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा, फक्त मला क्वालिटी काढून द्या, बरोबर आहे की नाही? मग आमचा साईद भाऊ सुट्टी देते होय. मग मस्त एका साईड नाही का 360 कॅमेराचं वायरिंग करून घेतला. आणि हे बघा कनेक्टिंग लेटला नाही आपला 360 कॅमेरा ओकेमध्ये फिटिंग करून घेतला. आणि हे झालं बघा मागची स्पीकर शिफ्ट. मग पहिल्या का नाही दरवाजे दोन्ही अडकून घेतले. म्हणजे कसं माहिती आहे का, जर काम आवडल्यासारखं वाटते हो फास्टमध्ये. आणि इकडे मागा आहे की नाही आमचा साजिद भाऊ आणि आमच्या रेहमानच्या दोघांमुळे का कॅमेरा सप्लाय आणि कॅमेरा रिसिव्ह सगळं अनरोडमधून वर घेतले, कारण याला कॅमेरा वर बसतोय ना. मग पुढचं आहे की नाही सगळं ड्रॉवर सगळं उडणं की नाही मस्तपैकी मी पण आहे की नाही सगळं अनरोडमधनं कॅनव्हसकडे ओकेमध्ये जोडून घेतलं. आणि पुढं बघा की सीटवर मस्तपैकी बसून आहे की नाही फ्रंट कॅमेराचं वायरिंग घालता. आणि ही बघा की साईद भाऊन टोपी कसली घातलाय ती, काय आहे घरटी बिल्ट आहे काही कुठल्या पक्षाचं, कसली टोपी आहे बघा की अँटिक मध्ये. आणि कॉम्पाउंड मधले जे ट्युटर की नाही मस्तपैकी हेड फिटिंग करून घेतले. आणि इकडे बघा क्रॉसवर मारून आहे की नाही पुढचे कॉम्पाउंड पण आहे की नाही प्रेसर वगैरे ओके म्हणून कडक मध्ये फिटिंग करून घेतले. मग 4 स्पीकर पण झालते फिटिंग मध्ये. मग 4 दरवाजे पहिला अडकून घेतले. आणि इकडे आत बघा की आमचे मालक आहे ना स्वतः की नाही आर्मर्स फिटिंग करून घेतले BMW लुक. मग त्यानंतर की छोटं भावानं दोन्ही कॅमेरा की नाही दोन्ही आरशाला एक नंबर फिटिंग करून घेतला. त्यानंतर की नाही मस्तपैकी माप बी घेऊन आहे की नाही छोटू भाऊ, साईद भाऊ, चाचा तिघांनी की नाही रोफरेल हे बघा की कसलं कडक मध्ये आणि एकदम वळम्यामध्ये एकदम कमी फिटिंग करून घेतलं ते. आणि ह्याला की नाही मित्रांनो आपला क्रेटाटून हॉर्न बसवलं बघा, कसं वाजते बनणार आहे काय, कसं आहे एकदम वाजते की नाही कडक. मग त्यानंतर आहे की नाही छोटू भाऊ आणि आमचे रमजान भाऊ दोघांनी आज सगळं स्वच्छ करून आहे की नाही लॅमिनेशन एकदम बॉक्स फिटिंगमध्ये करून घेतलं. मग त्यानंतर हे बघा दोन्ही आरसे अडकवले आणि असे कॅमेरे फिटिंग झालते बघा 360 कॅमेऱ्याचे. हे बघा आणि ह्यो आहे की नाही फ्रंट कॅमेरा झालता बघा कसं कडकमध्ये कंपनी फिटिंगमध्ये. आणि ह्यो मागचा कॅमेरा 4 कॅमेरा ओकेमध्ये फिटिंग झाले. मग त्यानंतर आहे की नाही छोटू भाऊ एका साईडने स्टेअरिंग करून शिवायला बसला आणि साजिद भाऊ आणि रमजान भाऊ दोघांनी मिळून शेटा सगळ्या अडकून घेतले आत पहिला. मग आत बसून आहे की नाही अँड्रॉइड प्लेअर चालू करून आहे ना मस्त आपला 360 कॅमेराचं सगळं सेटिंग ओकेमध्ये करून घेतलं. मग दादाने की नाही अँड्रॉइड ऑटो आणि कारप्ले दोन्ही सेटिंग समजून दिलं. मग त्यानंतर आहे सगळं काम आवडलं. मग साईद भाऊ हे बघा तुम्हाला दाखवतो बघा काचेतनं, हे बघा मस्तपैकी AC BC लावून आहे की नाही दादा सगळं की नाही टेपचं आणि स्पीकरचं सगळं सेटिंग ओकेमध्ये समजून द्यालता. मग त्यानंतर ह्या गाडी सगळं काम आवडलं. मग दादानं सगळं बिल ओकेमध्ये करून घेतलं. दादाने एकदम गाडी कडकमध्ये करून पाठवून दिली. मग डॅड काय केलं माहिती आहे का, रात्र पण चालती. आणि इकडे आहे की नाही आमच्या मालकांचे मित्र आलते. मग मालक आमच्या मित्रांसोबत गप्पा मारालते. मग तोपर्यंत काय केलं सगळं मटेरियल आत घेतलं, सगळं आत ठेवलं. मग डॅड शटर ओढलो आणि डॅड तराट घरला. मग भावांनो व्हिडिओ आवडलाच नक्की फॉलो करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.